नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचा आपला विषय आहे त्रिपाद लागणे हा काय प्रकार असतो. खूप लोक एखाद्या व्यक्तीला त्रिपाद लागलं असं म्हणतात. मग ही टर्म तरी काय आहे बघा. जसा जन्म हा निश्चित आहे तसा जन्माबरोबर मृत्यू आपल्याबरोबर जोडलेला असतो. बघा तुम्ही एखादी गाडी नवीन विकत घेतली तर ती कोणत्या दिवशी स्क्रॅप होणार हे त्या दिवशी ठरलेलं असतं. 50 वर्षाची तुम्ही एखादी पॉलिसी विकत घेतली तर ती कोणत्या दिवशी संपणार हे त्या दिवशी ठरलेलं असतं. आहे का नाही? खरं बघा. एखादा करार केला 100 वर्षाचा करार तर तो कोणत्या दिवशी संपणार हे या दिवशीच ठरलेलं असतं. म्हणजे जन्माबरोबर आपला मृत्यू आपल्याबरोबर आलेला असतो. आपलं आयुष्य किती आहे, आपलं आयुष्य कधी संपणार आहे, तो आपल्याबरोबर कधी घेऊन जाणार आहे, हे सगळं पूर्वसंचित आहे. ह्यात बदल काही नाही. असं कोणी म्हणलं की अहो माझी गाडी बघा स्क्रॅप नाही. ती ज्या क्षणी गाडी घेतली त्या क्षणी तिचं स्क्रॅप कधी होणार ही तारीख त्याच्याबरोबर आलेली असते. 100% ठरलेलं आहे. त्यामुळं आपला मृत्यू हा आपल्याबरोबर सततपणे असतो. तो झडप कधी घालतो हा भाग वेगळा आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जसा जन्म आहे तसा मृत्यू आहे. फक्त तो कसा होतो याचं कुतूहल असतं आपल्याला. मग एखादी गोष्ट झाल्यानंतर बरी झाली का वाईट झाली याची चर्चा करणारा समाजामध्ये मोठा वर्ग आहे. मोठा वर्ग आहे. एखाद्या मुलीचं लग्न चांगलं छान बघून झालं, सगळं ठरवून झालं तर आलेल्या लोकांपैकी मस्त जेवल्यानंतर काही लोक बरं आहे, काही छान आहे, काही लोक अजून चांगला मिळाला असता अशा चर्चा करताना दिसतात. म्हणजे समाजामध्ये एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे दृष्टिकोन काही गटांचे वेगवेगळे असतात. एखाद्या मुलीवर 10 लाख खर्च केला, 10 लाख रुपये खर्च केला आणि पळूनच गेली तर हेच लोक हे काय बरोबर झालं नाही. म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे होतं? काय पाहिजे होतं तर आपला निश्चितपणे काही रोल असतो का नाही? नसतो. आपण समाजातल्या एका गटाबरोबर वाहत जातो. म्हणून आपला रोल का नसतो त्याची कारणं ती आहेत. मग मृत्यूचं पण तसंच आहे. निधन हे अनिष्ट मानलेलं आहे. निधन हे अनिष्ट मानलेलं आहे. पण लक्षात घ्या काही लोकांना निधन हे जरी अनिष्ट असलं तर काही लोकांच्या बाबतीत निधन हे अनिष्ट नाही तर वरदान ठरलेलं आहे. 10-15 वर्ष झाली मुलगा नोकरी शोधतो पण मिळत नाही आहे. कारण शिक्षण नाही आहे, बुद्धिमत्ता नाही आहे तेवढी आणि चुकून चांगल्या छान नोकरीवर असल्या वडिलांचा नोकरीत असताना ऑफिसमध्ये हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. चांगलं का वाईट? निधन अनिष्ट मानलंय पण त्याला आतून गुदगुल्या होतात. तो दाखवत नसला. कारण का? अरे 15 दिवसानंतर मला तिथे घेणार आहेत, मला नोकरी मिळणार आहे अनेशा कायमस्वरूपी छानपैकी काही न करता. म्हणजे एका बाजूला अनिष्ट मानलेला मृत्यू हा कुणासाठी तरी वरदान असू शकतो. त्यामुळं तो आनंददायी असतो पण लोक दाखवत नाहीत. कित्येक लोकांचं हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळं निधन ह्या अनिष्टच आहे. का? तर त्यामुळं एका व्यक्तीच्या आयुष्याचा अंत झालेला असतो. कित्येक लोकांचा आधार तुटलेला असतो. कित्येक लोकांना त्यापासून काहीतरी गमवावं लागलेलं असतं. पण ज्यांना भरपूर काहीतरी मिळालं. मग बॉम्बस्फोटामध्ये एखादी व्यक्ती वारली, किती वाईट झालं. लहान मुलं आहेत, अमका आहे सगळं खरं आहे. पण जर सरकारनं त्यांना 10 लाख रुपये जाहीर केले तर तेच सगळे पैपावणे म्हणतील बरं झालं काय मिळवत नव्हता, गेला बॉम्बस्फोटामध्ये 10 लाख तरी मिळालं. म्हणजे आता या लोकांच्या मध्ये त्याचा मृत्यू हा अनिष्ट नव्हे तर आनंददायी ठरला. आपल्याकडची ही वस्तुस्थिती आहे. म्हणून त्रिपाद लागलं म्हणजे काही टर्म बघत असताना मृत्यू हा अनिष्ट का इष्ट ह्याही गोष्टींचा आपण एकदा विचार करायला हवा. मग निधन हे अनिष्टच मानलेलं आहे तर त्यावेळेला निधनानंतर ती वेळ ही चांगली का वाईट हे बघण्याची एक परंपरा आपल्याकडे आली. म्हणजे निधन ज्यावेळी होतं त्यावेळी कोणतं नक्षत्र होतं यावरून ती वेळ चांगली का वाईट असं मांडण्याचा एक प्रघात आला. याचं कारण असं की काही नक्षत्रावरती झालेला मृत्यू हा पुढे
त्या घरामध्ये 3 मृत्यू घडवून आणेल अशा स्वरूपाचा एक विचार धर्मशास्त्रामध्ये काल होता, आज आहे, उद्याही असेल. असतो का नसतो? कुठली गोष्ट तपासण्याची आपल्याकडे क्षमता नाही, तपासू नये, कारण आपण तपासण्यामध्ये आजही अडचणीत येतो. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला. एखाद्या बिल्डिंगच्या मागे थोडंसं गवत आहे आणि त्या गवतामध्ये एक मोठा सर्प दिसतोय आपल्याला. नाग आहे का सर्प आहे माहीत नाही, फणा काढला का नाही माहीत नाही, पण तो दिसतोय, वळवळतोय आहे, फिरतोय. किती लांब आहे? लांब आहे हो, चांगला. मोजायला कोण जाणार टेप घेऊन? आहे मोठा. आता त्या आलेल्या बघणाऱ्यांच्या पैकी बगे टगे असतात हे, याच्यामध्ये काही जण म्हणत असतात नाही नाही हा विषारी नाही आहे, साधा आहे. मग जातोच धरायला? नाही 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 नाही, मला जमत नाही, मला भीती वाटते बघितलं की. काही लोक म्हणतील हे पाणी सुद्धा मागू देणार नाही. म्हणजे त्यात 2 गट पडले, एक गट म्हणतोय विषारी नाही आणि एक गट म्हणतो तो पाणी मागू देणार नाही. मग मला सांगा, हे तपासण्याची क्षमता कुणामध्ये आहे? जर तपासायचं असेल तर एका माणसाचा बळी द्यायला पाहिजे. जा त्याच्या तोंडात बोट घाल, तो चावला की जर तू मेलास तर तो विषारी आहे आणि जर तू मेला नाहीस तर तो विषारी नव्हता, हे सिद्ध होईल. म्हणजे एखादी गोष्ट सिद्ध करायची असेल तर कुणास तर बळी द्यायला पाहिजे आपल्याला. आज आपली क्षमता तेवढी आहे नाही. कोण बळी द्यायला तयार आहे? नाही. मग ही जी मानसिकता आहे, ती भीती मनात घर करून राहते आणि फोबिया हा आपल्या सर्वात मोठा शत्रू आहे, सर्वात मोठा शत्रू आहे. आणि हा फोबिया कायमस्वरूपी त्या माणसाला त्या भीतीच्या दबावाखाली ठेवतो आणि मग तो भीतीचा दबाव माणसाला त्रास देतो आणि मग त्या माणसाला सतत पण त्याची स्वप्न पडणं, त्याची भीती वाटणं, त्यासारख्या गोष्टीची काळजी करायला लावणं, हा स्वभाव तयार होतो. आणि ह्यातून जर वाचायचं असेल तर तुम्हाला काही पर्याय धर्मशास्त्राने दिलेले असतात. मग आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काय घडलं, तर त्या ज्योतिषाकडे गेल्यानंतर किंवा काही स्मशानांमध्ये आज मोठमोठे कॅलेंडर लावलेले आहेत, त्यात ते आज नक्षत्र कुठलं आहे असा बघणारा एक मोठा वर्ग आहे. काही जणांना त्यातलं कळतं, काही जणांना कळत नाही. काही जणांना, सर्वसामान्यांना सोडा, चांगल्या चांगल्या ज्योतिषांना सुद्धा काही वेळेला हे उलटं सुलटं लिहून दिलेलं मी पाहिलेलं आहे. जे चांगलं नक्षत्र आहे त्याचं सुद्धा त्याने वाटोळं केलेलं. मूळ नक्षत्र हे मृत्यूला चांगलं परंतु जन्माला वाईट. मूळ नक्षत्रावर मृत्यू झाल्यावर एका ज्योतिषाने लिहून दिलेलं आहे, मुळावर गेला तुमच्या गळा मुळावर येईल त्याची शांती करा. आता काय म्हणायचं त्यांना? त्याचं तेवढं ज्ञान, तेवढं अज्ञान त्यानं ह्या लोकांच्या पायात चाप सोडला आणि मग ह्या लोकांनी अडचणीत आल्यानंतर काय करायचं? मग आपण समजावून सांगून सुद्धा त्यांच्या मनातला हा जो भाग आहे फोबिया तो जात नाही. म्हणून त्रिपाद लागणे म्हणजे काय ही टर्म कळणं गरजेचं आहे. बघूया आपण. एकूण 27 नक्षत्र आहेत आपल्याकडे. ह्या 27 नक्षत्रामध्ये जी नक्षत्र आहेत त्याचे एकूण 3 प्रकारे आपण विभाग केलेले आहेत. एक विभाग म्हणजे काय, जी 4ही पाय म्हणजे 4ही चरण एकाच राशीमध्ये असणारी नक्षत्रे, ज्याला चतुष्पाद नक्षत्रे असं म्हटलंय. काही नक्षत्र आहेत त्याचे 3 पाय एका राशीत आणि 1 पाय दुसऱ्या राशीत असं असणारं नक्षत्र, ह्याला त्रिपाद नक्षत्र असं म्हटलंय. आणि तिसरा प्रकार आहे, ह्या नक्षत्राचे समान 2 भाग होतात. पहिले 2 पाय एका राशीत आणि दुसरे 2 पाय म्हणजे चरण एका राशीत, त्या नक्षत्रांना द्विपाद नक्षत्र म्हटले. म्हणजे नक्षत्राचे एकूण 3 प्रकार, द्विपाद, त्रिपाद आणि चतुष्पाद. चतुष्पाद नक्षत्र चांगलं, द्विपाद पण चांगलं, परंतु त्रिपाद म्हणजे काय, तर ज्या नक्षत्रावर मृत्यू झाल्यास त्या घरातल्या वर्षभरामध्ये 3 चुकीच्या किंवा वाईट घटनांना त्यांना सामोरं जावं लागेल. 3घही मरतील किंवा 3 जण मरतील असा अर्थ नाही. 3 वाईट घटनांना तुम्हाला सामोरं जावं लागेल असं जर असेल तर आपण त्यापासून वाचायला हवं. म्हणून मग ते त्रिपाद शांती वगैरे प्रकार पुढे आला. मग आता ही नक्षत्र कोणती बघूया. कृतिका हे नक्षत्र मेष आणि वृषभ ह्या राशींच्या मध्ये येतं. कृतिका नक्षत्राचा पहिला चरण हा मेष राशीमध्ये, दुसरा, तिसरा, चौथा चरण हा वृषभ राशीमध्ये. त्यामुळे कृतिका हे त्रिपाद मानलं गेलं, कारण 3 पाय एका बाजूला, 1 पाय एका बाजूला. नंतरचं नक्षत्र आहे पुनर्वसू.
ह्या पुनर्वसू नक्षत्रामध्ये पहिले 3 चरण हे मिथुन राशीमध्ये आहेत आणि चौथा चरण हा कर्क राशीमध्ये आहे. त्यामुळं हे पुनर्वसू नक्षत्र हे त्रिपाद आहे. आता हे जर आपण नीट बघितलं तुमच्या लक्षात येईल, ही नक्षत्र एक कृतिका, त्याच्याखाली उत्तरा फाल्गुनी, त्याच्याखाली उत्तराषाढा, ही एकाखाली एक येणारी नक्षत्र आहेत. एकाखाली एक म्हणजे कृतिका हे मेष रास आणि वृषभ रास यांच्यामध्ये येतं. त्याच्याखाली उत्तरा फाल्गुनी हे नक्षत्र सुद्धा सिंह रास आणि कन्या रास यांच्यामध्ये बरोबर कृतिकेच्या खाली असणार आहे. त्याच्यात पण तसंच उत्तरा फाल्गुन नक्षत्राचा पहिला चरण हा सिंह राशीत, दुसरा, तिसरा, चौथा हा कन्या राशीत जातो. त्याच्याबरोबर खाली उत्तराषाढा नक्षत्र येतं. ह्या नक्षत्रात सुद्धा पहिला चरण हा धनु राशीत येईल आणि दुसरा, तिसरा, चौथा चरण हा मकर राशीत जाईल. बरोबर पुनर्वसू नक्षत्राच्या खाली विशाखा, त्याच्या खाली पूर्वा भाद्रपदा, एकाखाली एक, शोधायचं कारण नाही. विशाखा हा जो प्रकार आहे हा म्हणजे पुनर्वसू नक्षत्र जे आहे ते मिथुन राशीत पहिले 3 चरण आणि चौथा चरण कर्क राशीत. विशाखा नक्षत्राचं पण तसंच आहे. पहिले 3 चरण तुळ राशीत आणि चौथा चरण हा वृश्चिक राशीत जातो. आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचं पण सेम त्याच्याच खाली असल्यामुळं पहिले 3 चरण हे कुंभ राशीत येतात आणि चौथा चरण हा जो आहे हा मीन राशीत जातो. पण पूर्वा भाद्रपदाचं एक वैशिष्ट्य आहे, ते त्रिपाद पण आहे आणि पंचक पण आहे. त्यामुळे ते कुठं जरी असलं तर त्याची शांती करावी लागते. मग आता प्रश्न असा आहे की हे त्रिपाद लागलं म्हणजे काय झालं? ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तो एक तर कृतिका किंवा 2 पुनर्वसू किंवा उत्तरा फाल्गुनी किंवा विशाखा किंवा उत्तराषाढा किंवा पूर्वा भाद्रपदा हे नक्षत्र सुरू असताना त्यांचा प्राण गेला, त्यांनी शेवटचा श्वास घेतला, त्यावेळी ह्या 6 पैकी एक नक्षत्र होतं, ह्याला म्हणायचं त्रिपाद नक्षत्र. जेव्हा आपल्याला हे समजतच नाही, रात्रीतनच जीव गेला, कधी गेला माहिती नाही, तर मात्र ते शोधणं अवघड आहे. पण आपल्याला अंदाज माहीत असेल की बाबा हे 6 ते 7च्या दरम्यानच मृत्यू आहे आणि 6 ते 7 या तासाभराच्या अंतरामध्ये यातलं एक विशिष्ट एक उत्तराषाढा हे नक्षत्र होतं, तर मृत्यू त्रिपाद नक्षत्रावर झाला आहे असं म्हणतात. त्यामुळं त्रिपाद लागणे म्हणजे काय, तर ह्या नक्षत्रावर मृत्यू झाला त्यामुळे त्या मृत व्यक्तीला त्रिपाद लागलं अशी म्हणण्याची एक पद्धत बाजारामध्ये आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या कृतिका, पुनर्वसू, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा, पूर्वा भाद्रपदा ह्या नक्षत्रावर मृत्यू झाला तर मरणासारखी अनिष्ट घटना पुन्हा पुन्हा घडू नये असं आपल्याला नेहमी वाटतं. मग कोणाचा तरी बळी देऊन एखादी गोष्ट घटना घडण्यापेक्षा त्या कल्पनेपेक्षा आपल्याला त्याची भीती जास्त आहे आणि त्या भीतीपेक्षा आपल्याला त्याचं काय आहे कर्म ते आमच्या शांती करायला सांगितले, ठीक आहे, तर ती लोक करतात. मग ह्याची मानसिक धास्ती कमी होणं ही आज काळाची गरज आहे. कारण त्यामुळं आपण मनोविकृत होतो. काही जरी पुढं घडलं तर त्या प्रत्येक गोष्टीला ह्या व्यक्तीचा मृत्यू जबाबदार आहे असं आपलं मन सांगायला लागतं. कारण मनावर तसं आपण बिंबवलंय. 1000त एखाद दुसराच माणूस आहे तसं काय नसतंय असा म्हणणारा असतो, पण तेही खरं नव्हे. जेव्हा मानसशास्त्राचा आपण अभ्यास करतो तेव्हा मनाने खंबीर असणारी माणसं शरीराने खंबीर नसतात आणि शरीराने खंबीर असणारी माणसं मनाने खंबीर नसतात. खूप मोठा प्रकार आहे हा. म्हणजे यावरती संशोधन झालेलं आहे आणि संशोधनानंतर आपल्या लक्षात आलं की मनाने खंबीर असणारी माणसं ही निश्चितपणे ज्यावेळी स्वतःवर वेळ येते त्यावेळी मात्र यातून पळ काढताना दिसतात. लोकांना सांगणं खूप सोपं आहे. त्यामुळे ह्याच्यावर एक गोष्ट तयार झाली आणि ती गोष्ट काय आहे मी तुम्हाला सांगतो. एकदा काय झालं, एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्यामध्ये काही 5-6 मंडळी होती. ती मंडळी थोडीशी विज्ञानवादी होती. ते म्हणले भूतभीत काही नसतं. उगाच काय लागलं सांगायला, भीती काय नसते. हे सगळे विद्यार्थी मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारे 5व्या वर्षाचे विद्यार्थी आहेत. ह्या सगळ्यांना बॉडी म्हणजे काय, तिच्यातलं काय असतं, कुठं काय असतं, आत्मा असतो का नसतो हे सगळं चिरून फाडून बघितलेली माणसं आहेत. त्यातला कोणीही अज्ञानी नव्हे. सगळे मेडिकलला आलेले 90%च्या पुढचे हुशार लोक असतात
आपल्याकडच्या 35% लोकांना हुशारीत नसल्यामुळे मेडिकलला ॲडमिशन मिळत नाही. म्हणजे एक तर विद्वान आहेत, 2 म्हणजे सगळं शरीरशास्त्र शिकलेले आहेत, 3 म्हणजे यांना चांगल्या विद्वान लोकांनी शिकवलेलं आहे, हे ऑनलाईन शिकलेले नाहीत. इतकं असताना सुद्धा ह्यांच्यामध्ये 2 गट होते. एक गट होता, कारण हा संस्काराचा भाग आहे, एक गट होता तो म्हणला की नाही भूत नसतो, दुसरा म्हणला की भूत असतो. अरे बापरे, मग यांच्यामध्ये एक पैज लागली. मी हे का सांगतो गोष्ट, माणसाच्या मनाचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं की एखादी गोष्ट नाही म्हणणं सोपं आहे, परंतु सगळ्यांनी सांगितल्यानंतर जेव्हा आपण एकटं घरात असतो तेव्हा आपली परिस्थिती अतिशय दयनीय असते, घाम फुटतो आपल्याला अक्षरशः. आणि मग आपल्याला लक्षात येतं की आपलं जगणं हे इतकं सोपं नाही राहिलेलं. म्हणून झालं की त्या सगळ्यांच्या मध्ये एक त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे ज्या मेडिकल कॉलेजमध्ये हे शिकत होते त्यामध्ये एक मर्क्युरी रूम, म्हणजे ज्या व्यक्तीचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर त्याला पोस्टमॉर्टमला न्यायचं आहे, पोस्टमॉर्टमचे सर अजून यायचे किंवा पोस्टमॉर्टम न करता बॉडी द्यायची, पण बॉडी न्यायची व्यवस्था अजून झालेली नाही किंवा घरचे लोक आलेले नाहीत अजून, त्याचं काय ते बिलिंग वगैरे झालेलं नाही, तर तोपर्यंत ती बॉडी त्या वॉर्डमध्ये न ठेवता मर्क्युरी रूम म्हणजे मेलेली माणसं ठेवण्यासाठी एक खोली बांधलेली असते आणि ती थोडीशी AC केलेली असते, मृतदेह खराब होऊ नये म्हणून त्यामध्ये ठेवलं जातं. आपण म्हणतो ना आईस्क्रीम आणले की फ्रीजमध्ये ठेवा, तसा प्रकार तो, त्याला फ्रीजमध्ये ठेवा. मग त्या मर्क्युरी रूममध्ये ठेवलेली असते. मग हे ठेवलेली म्हणजे त्याच्यावरती ते एका टेबलवर टाकलेलं ही बॉडी, त्याला कशाचं काय, आणि त्याच्यावर एक पांढरं कापड झाकलेलं. आता बऱ्याच वेळेला ते आहे तसं ठेवतात, घडी घालून हाताची घडी घालून बांधायची, असा प्रकार कोण करणार आहे. मग तिथं एक 5 बॉडीज असतात. मग त्यातल्या एकानं काय सांगितलं, हे बघा, जो कोणी म्हणतोय का नाही त्यानं एक काम करायचं, हे बघा ह्या ताटात मी 5 पेढे ठेवलेले आहेत, आज जायचं, आम्ही कुणी येणार नाही, तू एकटा जायचंस, आणि प्रत्येकाच्या जवळ उशाजवळ ज्या बाजूला डोकं आहे त्या बाजूला टेबलवर त्याचं तोंड झाकलेलं आहे सगळ्यांचं, पांढऱ्या कापडानं पूर्ण बॉडी नुसती आपलं बेडशीट टाकल्यासारखी झाकलेली आहे, एक उशाला पेढा ठेवायचा आणि परत यायचं. नाही का नाही भूत, मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यात काही राहत नाही, तो दगड झाला, जा त्या प्रत्येकाच्या डोक्या शेजारी एक पेढा ठेव आणि परत ये. हे गेले, सगळ्यांच्या डोक्या शेजारी एक एक पेढा ठेवला, 5ही पेढे ठेवले, आणि हा दारापासून वळून परत आला. त्याला वाटले मी जग जिंकलं, आता काय प्रॉब्लेम आहे का, आणि तो दारापाशी आला आणि वळणार दाराकडे, तेवढ्यात मागून एक आवाज आला, मला अजून एक पेढा पाहिजे. अंगावर काटा, तोंडाला फेस आला, पडला तिथे. आता हे कसं झालं, कोण म्हणलं असेल का, त्यातला कुठला मेलेली व्यक्ती म्हणली असेल का मला अजून एक पेढा पाहिजे, नाही, त्यातल्याच एकानं काय केलं, एका आवाजामध्ये मला अजून एक पेढा पाहिजे म्हणून एक कॅसेट तयार करून आतमध्ये एक टेप लावून ऑन करून ठेवलं होतं आणि त्याचं बटन बाहेर होतं. हा आत देऊन सगळं वळायला लागलं की त्यानं नुसतं टेप रेकॉर्डर ऑन केलं आणि आतून आवाज आला, मला अजून एक पेढा पाहिजे. आता मला सांगा, तुम्ही तिथं असता तर तुमची काय अवस्था झाली असती. मी काय सांगतो तुम्हाला, मानसशास्त्र असं म्हणतं की मानसिकदृष्ट्या आपण 4 चौघामध्ये एखादी गोष्ट, मी धाडसी आहे, मी अमकं करतो म्हणतो, पण जेव्हा एकट्यावर वेळ येते तेव्हा तो माणूस अतिशय भित्रा असतो. हे मानसशास्त्रानं सिद्ध केलेलं आहे यापूर्वी. त्यामुळे त्याचं धाडस 4 चौघामध्ये असेल, एकट्याच असणार नाही आहे. त्याला तिथं तोंडाला फेस आला आणि पडला, प्रत्यक्षात काहीच झालेलं नव्हतं. म्हणून सगळे पै पाहुणे आपल्यातलेच कोणतरी म्हणतात, काय होत नाही त्याला, आम्ही आहे का बसतो, त्याला काय नाही. पण जेव्हा तो मुलगा घरात एकटा असेल, जेव्हा घरात लोक एकटे असतील आणि एखादी घटना घडते आणि तेव्हा कोणतं म्हणतं तरी पदात मी आलाय ते काही केलं नाही का नाही, बघा आता पेढा कर्माची फळं, की त्या माणसाच्या अंगावर काटा येतो, त्याला झोप लागत नाही, रातोरात त्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टी सतत पुढं आठवून संपूर्ण इतिहास पुढं आठवायला लागतो. आणि म्हणून आपण म्हणतो की फोबिया म्हणजे मनात असणारी भीती जर ती काढली नाही योग्य वेळी एखादी शांती करून, तर त्याच्यासारखं दुसरं मोठं भूत मानेवर बसणारं नाही आहे. म्हणून धर्मशास्त्राप्रमाणे ते काढणं ही आज गरजेची गोष्ट आहे. जे नाहीत काढत ते कायमपर्यंत ते सहन करत बसतात. मग लोक म्हणतात घरात आवाज येतात, खाली पाण्याचा आवाज येतो, कोण म्हणते रात्री हळूहळू बांगड्याचा आवाज येतो, स्वप्नात ते येतात, बोकांडीच बसतात, काहीतरी मागतात, दरवाजाची कडीच वाजते आपोआप, ते खिडकी वाजते आणि खिडकीतनं गुईया आवाज येतो, युका आवाज येतो. हे सगळे काय आहेत, हे मनाचे भ्रम जरी असले तरी काय आहेत, योग्य वेळी ते काढले गेलेले नाहीत, ते काढणं गरजेचं आहे. त्यामुळं मानसशास्त्रीय दृष्ट्या
समोरचा माणूस काही जरी म्हणत असला तर तुमचं मन कसं आहे, तुमच्या मनावर काय संस्कार झालेत, ते काय कोरले गेले आणि तुम्ही एकटे असताना ते तुम्हाला छळतात, हा सगळ्यात मोठा दोष आहे. म्हणून आपण योग्य वेळी त्याची त्रिपाद लागला असं त्याची शांती करणं गरजेची आहे. मग त्यावेळेला काही जण तिथं असतात, त्यामधले काही लोक, ज्याला एक मराठीमध्ये म्हण आहे, वासरात लंगडी गाय शहाणी. सगळ्या वासरामध्ये एक लंगडी गाय असते, ती सगळ्यात शहाणी असते असं आपण म्हणतो. तसं तिथं ते सगळे बसलेले असताना त्यामध्ये कुणी धर्मशास्त्र पाहिलं नाही, धर्मशास्त्र वाचलं नाही, ते धावा केला नाही, मंत्राग्नी केलेला नाही, कधी त्या मड्याशेजारी जाऊन त्याला काय त्याच्या अंगावरती ते पिठाचे गोळे ठेवलेले नाहीत, कधी हे कर्म काही केलेलं नाही, हे काय असतं वाचलेलं नाही, त्यातलं एक वाक्य पाठ नाही, असा एखादा विद्वान त्यांना सांगत असतो, सगळं मला माहिती, मी कोळून प्यालोय, काय होत नाही, चाल. इतकं सोपं आहे का? इतकं सोपं नाही. ज्यावेळी ती व्यक्ती एकटी असते तेव्हा तिला मग हे छळतं, त्यावेळी त्याला एक्सक्यूज नाही. म्हणून लोकांना एखादी गोष्ट पटवून देणं, मग ते काही जण म्हणतात का बस मी करतो म्हणून काही जण पुढे येतात. कोणतं ते 3 नारळ आणतंय त्या प्रेताबरोबर जाळतंय, कोणीतरी 3 कणकीचे गोळे आणतंय त्या प्रेताच्या मध्ये ठेवतंय आणि जाळून टाकतंय. काही वेळेला 3 कसले तरी त्या कणकीचे पुतळे केले जातात आणि ते पुतळे, काही मी तर एका जागी पाहिलं की ते घराच्या वास्तुशांतीच्या वेळेला 3 काळ्या बाहुल्या बांधतात, तसल्या 3 काळ्या बाहुल्याच्या प्राण्यांना आणल्या आणि त्या प्रेतावरती कोपऱ्या कोपऱ्यात ठेवल्या आणि दहन केलं. आपण शांत बसून पाहायचं, कारण आपलं काही चालत नाही, झुंडशाही असते. इथं आलेल्यांच्यामध्ये मेजॉरिटी जे असतात की नाही, ते कसं आहे त्याला कळतं सगळं असं म्हणून आपल्याला मूर्ख ठरवतात. काय बोलायचं आपण शांत राहावे, पाहत राहावे काय चाललंय ते. रामदास स्वामी म्हणतात ते खोटं नाही. काय चाललंय, जे चाललंय ते आपण पाहत राहावे, कारण आपण काय सांगितलं ऐकत नाहीत. अशा वेळी मग काय होतं, हे सगळं 3 पुतळे वगैरे सगळं केले, अरे तो संकल्प काय आहे, तो मंत्राग्नी काय, ते बस आम्हाला सगळं कळतं असं म्हणून त्या माणसाला वेडा ठरवलं जातं आणि मग जी व्यक्ती जगत राहते त्या व्यक्तीला ह्याचे त्रास होतात. म्हणून ही शांती सुतकानंतर करतात. आता हे नंतर त्यांना सांगतात, झालं की 3 नारळ घातले की, अरे सुतकानंतर शांती करायची आहे, सुतक 10 दिवसानंतर. सूतक म्हणजे आपण 10 दिवसानंतरचा काळ घेतलेला आहे, ह्या काळानंतर आपण ते करणार आहोत. आता ती घरी करावी लागते. मृत्यू जरी दवाखान्यात झाला तरी शांती घरी करतात, कारण बाकीचे लोक घरात राहणार आहेत ना, त्यांना सुख शांतीची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये, थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असताना, जर समजा ऑपरेशन चालू असताना त्या माणसाचा प्राण गेला, तर डॉक्टर हॉस्पिटलमध्ये त्या ऑपरेशन थिएटरमध्ये शांती करू देतील काय? नाही करू देणार. पण काही शहाणे असे भेटले आपल्याला, जिथं वारला तिथं करायची असते. आता एखाद्याचा विमान अपघातामध्ये मृत्यू होतो, विमान वरती असतं, दुसऱ्याला धडकतं. कल्पना चावला यांचा मृत्यू कुठं, अवकाशामध्ये कुठं झाला, तिथं जाऊन शांती करणं शक्य आहे का? नाही. एखाद्याने विहिरीत उडी मारली आणि खाली तळाला गेला, आता त्या तळाला त्या ब्राह्मणाला आणि त्याच्या मुलाला नेऊन तिथे शांती करणं शक्य आहे का? नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा कुठल्या तरी एखाद्या मोठ्या यंत्रात सापडल्यामुळे झाला, तर त्या यंत्रात आत जाऊन आपल्याला शांती करणं शक्य आहे का? नाही. एखाद्या व्यक्तीनं एखाद्या पुलावरून विहिरीमध्ये किंवा ते नदीमध्ये उडी मारली आणि एवढा मोठा पूर आल्यानंतर तो पोहत गेला आणि कुठेतरी खाली सापडला आणि 2 मैलावर कुठं त्याची बॉडी सापडली, जिथं सापडली तिथं जाऊन खाली त्या पाण्यात शांती करणं शक्य आहे का? काय सांगताय? म्हणजे प्रॅक्टिकली आम्हाला काय अक्कल नाहीये, पण आम्ही चुकीच्या गोष्टी बोलत राहतो. तिथंच करायला पाहिजे, जागेलाच करायला पाहिजे, कसं शक्य आहे? एखाद्या माणसानं गळफास लावून एखाद्या झाडाला आपला प्राण सोडला, आत्महत्या केली, आता ते अधांतरी तो वारला, अधांतरी शांती कशी करायची हो? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? नाही ना. मग आपल्याला माहीत नसेल तर किमान बोलू नये ना, किमान बोलू नये. मला सगळं कळतं, हा सगळ्यात मोठा चुकीचा भाग. त्यामुळे होतं काय, तो कोण करत नाही, कोण त्यामध्ये पडत नाही आणि ह्या असल्या शहाण्याच्या तोंडाला कोण लागत नाही. त्यामुळे ज्याला माहिती असेल त्याच्याकडनं करावी, ज्याला माहिती नसेल त्यानं हात जोडून मला काय माहिती नाही आणि तुम्ही त्यातनं जो कोण करतो त्याला विचारा, ज्याला यातला अनुभव आहे त्याला विचारा आणि करून घ्या. असं सोपं हात जोडून जर आपण नम्रपणे वागलो तर लोकांच्या मानसिकदृष्ट्या होणाऱ्या हानी कमी होतील 100%. म्हणून विचार करा बरं का. मग ती घरी करायची. काही जणांचा गैरसमज आहे ते स्मशानात करावं लागते. स्मशानात शांती कशी करू देतील तुम्हाला कोण? कशी करू देतील? आता मृत्यू कुठं झाला आहे? दवाखान्यात. मग दवाखान्यात करू देत नाही. अधांतरी झाला कशी करायची? पाण्यात पडला कशी करायची? मग घरी आणतो ना आपण बॉडी, मग घरात करावी. हा सगळ्यात सोपा चांगला मार्ग असतो. म्हणून ज्याला माहीत नसेल त्यानं ह्या चुकीचं काही सांगू नये.
आणि ज्याला माहीत असेल त्यानं आपल्याला जे कल्पना आहे तीच बरोबर आहे असं पण म्हणू नये. त्यामध्ये बरोबर काय चूक काय विचारावं. का तर आपण मानसिकदृष्ट्या खचतो. मग त्या घरामध्ये तो माणूस जो वारला, जी स्त्री वारली, तिच्या घरामधली मुलं बाळं, सुना लेकी, लहान मुलं, या लोकांना उद्या आजारपण, अमकं तमकं स्वप्न, ह्या गोष्टी जर सुरू झाल्या तर त्या गोष्टी ह्या मनोविकृती हे ऐकलेलं असतं त्यामुळं होतात. आणि मग त्यांना जगात कुठंही पर्याय नाही. म्हणून त्या गोष्टी सांगितलेल्या योग्य पद्धतीने जर केल्या तर पुढं ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागत नाही. आणि ह्या गोष्टी एकदा झाल्या म्हणलं की आपल्याला हायसं वाटतं आणि मानसिकदृष्ट्या आपण स्थिर होतो. नाहीतर अस्थिरता हा सगळ्यात मोठा भाग. आणि पुढं तो मग ते पितृदोषामध्ये जातं. 10-10 वर्षानंतर लोक पितृदोष म्हणून सांगितल्यानंतर ते शांत्या करतात. म्हणून त्रिपाद लागणे हा एक मानसिक जर आजार असला तरी सुद्धा तो त्या शांतीमुळंच मानसिक आजार बरा करणं हा आज तरी एकमेव उपाय आहे. मला असं वाटतं की कदाचित तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही ह्या गोष्टी करा. नसेल तर तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे. कारण जगाची विभागणी 2 भागात झालेली आहे. ती म्हणजे कोणत्या? तर माझंच खरं असा म्हणणारा आहे तो पुढं जातो आणि तोंडावर आपटतो. आणि खरं ते काय आहे ते माझं असं म्हणणारा माणूस सुखाने जगतो. तुम्ही कोणत्या बाजूला असाल त्या बाजूला तुम्ही स्वतः जाल आणि तुमच्याबरोबर सगळ्यांना फरफट नेऊन तोंडावर पाडाल. जर तुम्ही बरोबर योग्य आहे त्या मार्गाने मी आहे असं म्हणाल तर तुम्हाला निश्चितपणे मानसिक आणि शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक शांती लाभण्याची निश्चित शक्यता आहे. त्यामुळे प्रयत्न करा. त्रिपाद लागलं म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये पुढे मनोविकृती काही घडू नये म्हणून आपण केलेली एक शांती असते. त्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा असं मला वाटतं. कदाचित पटलं नसेल तर करूच नका. पण जर मनोविकृती नको असेल तर या गोष्टीचा 10 वेळा विचार करायला हवा. प्रयत्न करा. आपल्याला जर योग्य वाटलं, आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.